ही जी जिल्हा परिषद आमच्या मिरज मतदारसंघात असणाऱ्या या 8 जिल्हा परिषद ज्या आहेत, 7.5 म्हणून आपण एक थोडी येते कमी, तर 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समितीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि एकनाथभाई शिंदे नेतृत्वाखाली पूर्ण ताकदीनं 8च्या 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समिती आम्ही धनुष्यबाणावरती लढणार आहोत. संपर्क प्रमुख जे आहेत तर यांच्याशी आम्ही चर्चा करून केलेल्या आहेत की याच्यामध्ये माननीय आमचे सुहास बाबर असतील, राजेशदादा क्षीरसागर असतील आणि आमचे संपर्क नेते माननीय शंभूराज देसाई आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. आम्ही तुम्हाला जे 8 आकडे सांगितले तर मिरज विधानसभातून सांगत होतो, परंतु 3 ज्या तिकडच्या आहेत, कसबेडेकर असेल, समडोळी असेल, कौशिकरान असेल, यातूनही आम्ही लढायची तयारी करतोय. आजच्या आम्ही मिटिंग घेतली सरांनी आम्ही की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचं मतदानाच्या मतमोजणीच्या दिवशीच ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. आम्ही असं आज ठरवले सगळ्यांनी एक मतानं की असलेल्या 10 जिल्हा परिषद मतदारसंघ आणि 20 पंचायत समिती मतदारसंघ मिरज तालुक्यातले, आमच्याकडे मिरज तालुक्याचा 2 विधानसभा मतदारसंघाचा जो माझ्याकडे कार्यभार आहे त्याच्यामध्ये 10 जिल्हा परिषद 20 पंचायत समित्या ह्या आम्ही या ठिकाणी स्वबळावरती त्या ठिकाणी सगळे अर्ज भरणार आहे. ज्यांनी आम्हाला कमी लेखलं, ज्यांनी आम्हाला जागा वाटपामध्ये थोडस डावललं जाणीवपूर्वक, त्यांना या निमित्तानं निश्चितपणानं आता मिळाले लक्षात आलेलं आहे आणि स्वबळावरती निवडणुकीची आम्ही या ठिकाणी तयार केलेली आहे. गेल्या वेळेसारखं आम्ही गॅपील राहणार नाही किंवा फसणार पण नाही. तर कुणी आम्हाला फसवायचा प्रयत्न केला तर यावेळेला आम्ही त्या ठिकाणी जसं तसं उत्तर त्यावेळेला आम्ही देणार आहे. आमची अशी खात्री आहे. पूर्वी आपल्याला सगळ्याला माहिती आहे त्या मिरज तालुक्यामध्ये शिवसेनेचं जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी बहुमतात निवडून आलो होतो. माझ्यानंतरही जिल्हा परिषद सदस्य होते, पंचायत समिती सदस्य सुद्धा या ठिकाणी होते. म्हणजे आमच्या बुधगाव, माधवनगर, इकडे भोशे, इकडे नरवाड, म्हणजे 3-3, 4-4 पंचायत समिती सदस्य होते. तसंच या आजच्या या आपल्या पंचायत समितीच्या याच्यामध्ये शिवसेनेचा सभापती या ठिकाणी बसेल अशा दृष्टीने आमची रचना असणार आहे निवडणुकीची. त्याचबरोबर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आम्ही ज्या ठिकाणी जाईल किंवा आम्ही ज्या ठिकाणी असेल, आम्ही काय वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करणार नाही, परंतु आम्हाला घेतल्याशिवाय त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बसवता येणार नाही. एवढी ताकद आम्ही आमच्या या तालुक्यामध्ये निर्माण करू, एवढं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो.